जात असलेलं आपल्याला दिसून येतं. वर्ण विचार, इथं आपल्याला आता वर्णमाला जी आहे तिच्याकडे आपल्याला जावं लागेल. वर्ण म्हणजे काय पहा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतोय? वर्ण वर्ण म्हणतोय. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतोय? वर्ण असे म्हणतो. तोंडावाटे निघालेले उच्चार जे आहेत ते हवेत विरून जातात, ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण ते लिहून ठेवतो. ते लिहून कशा पद्धतीने ठेवतो? आकारामध्ये लिहून ठेवतो, वेगवेगळ्या प्रकारच्या शाईने लिहून ठेवतो, किंवा रंगाने लिहून ठेवतो. रंग म्हणजेच वर्ण, असा इथं अर्थ घेतलेला आहे. आता 2009 शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला जी आहे ती कशी आहे पहा. ही 2 प्रकारे आहे. मी स्क्रीन शेअर करतोय, 2 मिनिटं. प्रवीण सर, प्रवीण सर, सर बोला ना. हा प्रवीण सर आहेत का? बोला ना सर. हा, जरा मला स्क्रीन शेअरिंगला जरा हे द्या, एक्सेस द्या. हे करा की रिक्वेस्ट पाठवा. मी 2022 ची सुधारित जी वर्णमाला आहे ती शेअर करायची मला. रिक्वेस्ट नाही आली सर तुम्हाला. ओनली द होस्ट कॅन शेअर इन दिस मीटिंग असं म्हणतंय. तुम्ही स्केअरला हे केलं ना, तुम्हाला मी रिक्वेस्ट येते मला, मी तुम्हाला ऍडमिट करतो. ओनली द होस्ट कॅन शेअर इन द मीटिंग असं म्हणतंय. तुमचं झालं की मला होस्ट करा परत. तुम्हाला मी होस्ट केलंय. बर, ओके. जस्ट मिनिट. हो सर.
सरांचा आवाज फक्त मलाच येत नाही का कोणालाच येत नाही? थांबा जरा नाही सर, सर, थांबा. येत नाहीये. चालू आहे. बरं. दोन Procedure कसं? ठीक आहे, मी नंतर शेअर करतो तुम्हाला. आपण पुढे जाऊया. ठीक आहे, वर्णांचे प्रकार इथं पाहूया आपण. स्वर म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. या वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतच्या 14 वर्णांना स्वर असं म्हटलं जातं. आता हे 14 वर्ण कोणते आहेत पहा बरं. कोणते आहेत स्वर दिसतायत का तुम्हाला? हो सर, दिसतंय. हा, वाचा बरं ते वर्ण. अ, आ, इ, उ, रू, ए. आता ही वर्णमाला जी आहे ती लिहून काढायची बरं का. ते अत्यंत सुरेख आणि अचूकपणे व्यवस्थितरित्या वहीमध्ये लिहून काढायची. आपणाला ही लिहून काढत असताना त्याचं वर्गीकरण सुद्धा करायचंय. स्वर, स्वरादी आणि व्यंजने. आणि ही पाठच पाहिजे आपणाला. आतापर्यंत आपण ए आणि अ हे दोन जे स्वर आहेत नवीन, हे दोन नवीन स्वर जे आहेत ते मराठी भाषेमध्ये स्वीकारलेले नव्हते. मात्र 2009च्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ते स्वीकारण्यात आलेले आपणाला दिसून येते. आता हे ए आणि अ स्वर जे आहे ते कुठे वापरले जातात आपल्या बोली भाषेमध्ये? इंग्रजी भाषेनं आपल्या भाषेला समृद्ध केलेलं आहे ना, अनेक भाषा समृद्ध केलेले आहे. ऍपल असं म्हणतो ना सर. मराठीमध्ये कोणते शब्द इंग्रजी भाषेने जसेच्या तसे स्वीकारलेले आहेत? मराठी भाषेने ऑरेंज, ऑरेंज, ऍपल, ऑफिस, ऑस्ट्रिच. इंग्रजी भाषेतले शब्द सांगायला लागला तुम्ही, पण मराठी भाषेत असे ऑस्ट्रेलिया, कोणते इंग्रजी शब्द आहेत की जे करून, ऑस्ट्रेलिया, उदाहरणार्थ साधे साधे शब्द घेऊया आपण. बॅट, 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 बॉल, आणि बॉल, बॅट मध्ये ए आला आणि बॉल मध्ये अ आला. म्हणजे अशा प्रकारे हे दोन स्वर सुद्धा नव्याने या मराठी भाषेमध्ये ऍड झालेले आपणाला दिसून येतात. किती स्वर आहेत? 14. लिहून घ्या. 14 स्वर आपणाला टोटल करायची पुढे. स्वरादी किती आहेत? काय सर? स्वरादी किती आहेत? इथं स्क्रीन दिसते तुम्हाला? 2. कोणते आणि आहेत? विसर्ग, अनुस्वार, अगदी विसर्ग. अगदी बरोबर. आणि आहा 14 अधिक 2 16. 16. इथं व्यंजन आहेत. व्यंजन कोणकोणती आहेत? प्रत्येक ह्याच्यामध्ये 34 व्यंजन आहेत सर. पाचव्या स्थानी आलेलं जे व्यंजन आहे त्याला काय म्हटलं जातं? परस्वर्ण असं म्हटलं जातं. दंत्यवर्ण. ज्ञ, ज्ञ, ज्ञ. आणि पुढे जाऊन खाली दिलेले आहे विशेष संयुक्त व्यंजने. क्ष आणि ज्ञ, क्ष आणि ज्ञ. आणि ज्ञ. वर्णमाला शिकवताना व्यंजनांचा उच्चार स्पष्टपणे करण्यासाठी ती नेहमी आकारांत सांगण्याची व त्या उच्चारास धरून पाय न मोडता लिहिण्याची पद्धत आहे. आता प्राचीन पद्धत ही पाय मोडायची होती, पण आता ती राहिलेली नाही. आलं लक्षात? आता वर्णांचे हे जे प्रकार आहेत यांच्या व्याख्या काय आहेत त्या पाहूया. स्वर म्हणजे काय? तर उच्चार करणे, ध्वनी करणे. या वर्णमालेतील अ पासून औ पर्यंत म्हणजे
अ पासून औ पर्यंत काय आहेत? स्वर आहेत. स्वर 14 वर्णांना स्वर असं म्हटलं. आता हे अ पासून ज्ञ पर्यंत जे आहे ते सगळे वर्ण आहेत बरं का. आपणाला पुन्हा हम्म. अजून कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. ही वर्णमाला आहे. ही जी आहे ती पूर्ण काय आहे? वर्णमाला आहे. याच्यात वर्णमाला वर्णमालेतलं वर्गीकरण कसं केलेलं आहे? स्वर, स्वरादी व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने. स्वरांपासून ते विशेष संयुक्त व्यंजनांपर्यंत सगळे जे आहेत ते काय आहेत? वर्ण आहेत. पण या वर्णांचं वर्गीकरण स्वर, स्वरादी व्यंजने आणि संयुक्त व्यंजने अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे. स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात. येतं लक्षात? ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. म्हणून बघा बरं, अ आ इ इ उ आवाटे उ ओ ए आई औ ओ औ औ ए ए ओ अ औ. आता इथं म्हटलेले बघा, ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा संबंध येत नाही. मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. म्हणजे स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे होतो. स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या साह्यावाचून होतो. स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो. ही स्वरांची लक्षणं झाली. यावरून स्वर ओळखले जातात किंवा यावरून स्वरांचे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. येतंय लक्षात? त्यानंतर स्वरादी काय म्हटलंय? आहा अम आहा आणि आहा ही अनुक्रमे शिरोबिंदू आणि विसर्ग यांची चिन्हे आहेत. या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात. यात अनुस्वार व विसर्ग असे दोन उच्चार आहेत. अनुस्वार व विसर्ग ही चिन्हे जुन्या वर्णमालामध्ये अम आणि आहा अशी दाखवली असली तरी फक्त अ बरोबर येत नसून ती इतरही स्वरांबरोबर व इतर स्वरचिन्हयुक्त अक्षरांबरोबर पण येतात. उदाहरणार्थ आंबा, इंग्रजी, भिंत हे स्वर नसल्याने त्यांना उल्लेख स्वतंत्रपणे स्वरादी म्हणून येतो. अम आणि आहा यांना स्वरादी असं म्हटलंय. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वरादी म्हणजे स्वर आहे आधी म्हणजे आरंभी ज्याचा असा वर्ण. अंगण, शंकर, किंकर, मन स्थिती, दुःख अशा पद्धतीनं अनुस्वार आणि विसर्ग हे आलेले आपणाला दिसून येतात. स्पष्ट व खणखणीत. आता बघा, अनुस्वार आणि अनुनासिक. अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो असे काही शब्द आहेत. उदाहरणार्थ गंगा, घंटा, आंबा, उंट, इंधन इत्यादी. काही वेळा अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट ओझरता होतो. उदाहरणार्थ देवानी, घरामध्ये. स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात, तर ओझरत्या अस्पष्ट उच्चारांना अनुनासिके असे म्हणतात. येते लक्षात? आता अनुनासिके परत इकडे आपण वर्णमालेमध्ये येऊया. अनुनासिके याच्यामध्ये कोणकोणती आहेत? 5व्या स्थानी जे आहेत पहिले 5 व्यंजनामध्ये क, च, ट, त आणि प अंतर्गत येणारे जे वर्ण आहेत ना 5व्या स्थानी, त्याला पंचम वर्ण असंही म्हटलं जातं. पुढे येणार आहे ते आपणाला. आता विसर्ग पाहूया. विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे. पहा, सोडणे. विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे. धरणामधून जलाचा विसर्ग केला जातो ना,
तसाच मुखावाटे हवेचा विसर्ग केला जातो किंवा ध्वनीचा विसर्ग केला जातो. श्वास आणि ते वर्ण उच्चारताना काय होतंय? श्वास सोडला जातोय. उदाहरणार्थ पहा, ह कोणता वर्ण आहे? हो. श्वास सोडला जातो की नाही? हो. उच्छ्वास सोडून केलेल्या उच्चारासारखा हा वर्ण आहे. आता व्यंजन म्हणजे काय? तर मराठी वर्णमालेतील क ख पासून ह ळ पर्यंतचे वर्ण सर्व व्यंजन म्हणून ओळखले जातात. दिसतं इथं क पासून ळ पर्यंत सर्व जे वर्ण आहेत त्यांना काय म्हटलंय? व्यंजने असं म्हटलेलं आहे. दिसतंय तुम्हाला? हो सर. किती आहेत व्यंजन? 34. किती आहेत बघा बरं? 34. 37. 37. हं? लिहून काढा, मोजा, टोटल करा. आता ही टोटल सांगा बरं मला किती झालेली आहे? 50. 14 स्वर, 2 50 स्वर सर. अजून 52 सर. 52 झाले सर. मराठीमध्ये 52. मराठीमध्ये एकूण किती वर्ण आहेत? 52. 52. हे अचूकपणे लक्षात ठेवायचं. 52 येतात. आता व्यंजन म्हणजे काय आहे ते पाहूया. बघा, मराठी वर्णमालेत क ख पासून ह ळ पर्यंतचे वर्ण म्हणजे व्यंजन. ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना काय म्हटलं जातं? व्यंजने असं म्हटलं जातं. व्यंजने कशी आहेत? अपूर्ण उच्चाराची आहेत. व्यंजनांना स्वरांची जोड ही लागतेच. व्यंजने स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही. स्वतंत्रपणे उच्चार कशांचा होतो? स्वरांचा होतो. स्वरांचा. मात्र व्यंजनांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो का? नाही. यांना स्वरांची सोबत घ्यावीच लागते. व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात. आपण जेव्हा क ख ग असा उच्चार करतो तेव्हा त्यात अ हा स्वर मिसळून आपण त्यांचा उच्चार करतो. उदाहरणार्थ क पाय मोडलाय, अर्धा आहे बघा तो, अधिक अ बरोबर क. याचा अर्थ ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या साह्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने असे म्हटले जाते. आता अक्षरे. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण. अ आ इ ई वगैरे सर्व स्वर जे आहेत ते पूर्ण उच्चारांचे आहेत. स्वरांचा वर्ण आणि स्वरांचे अक्षर यात फरक असत नाही. क ख ग घ ही व्यंजने अपूर्ण उच्चारांची आहेत. त्यात अ मिसळून क ख ग घ ही अक्षरे होतात. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात. वर्णमालेत व्यंजन वर्ण पाय मोडून दाखवला जातो, पण अक्षरमालेत व्यंजन अक्षर स्वरयुक्त दाखवले जाते. अक्षरमालेत व्यंजन कसे दाखवले जाते? पाय मोडून. अक्षरमालेत व्यंजन अक्षर स्वरयुक्त दाखवले जाते. पहा, अक्षरमाला आणि वर्णमाला दोन वेगळ्या संकल्पना इथं भेटता येतात आपल्याला. अक्षरमाला आणि वर्णमाला. वर्णमालेत व्यंजन वर्ण पाय मोडून दाखवला जातो, तर अक्षरमालेत क अधिक अ. आलं का लक्षात? अशा पद्धतीने दाखवला जातो. फरक लक्षात आला का बाळांनो? हो हो सर. सर. हो सर. वर्णमालेत काय केलं जातं? व्यंजन जे आहे ते पाय मोडून दाखवलं जातं. आणि लिहून घ्या, असे खोचक प्रश्न येऊ शकतात. आणि अक्षरमालेत काय केलं जातं? व्यंजन अक्षर स्वरयुक्त. स्वरयुक्त म्हणजे कसं? हे पहा, इथं दाखवलंय. क अधिक अ. दिसते का? क अधिक अ.
बरोबर क, ते अक्षरमालेमध्ये लिहून दाखवलेले आहे. बाराखडी आहे पहा इथे. आता ती बाराखडी राहिली का? बाराखडी राहिली नाही. नाही, 14 खडी 14 झाली. खडी, 14 16 खडी. खडी झाली. 16 खडी पण आहे. अपडेट एक नॉलेज आहे आपलं. तर ऍ आणि अ हे जसे फक्त इंग्रजी भाषेतल्या शब्दांपुरते मर्यादित आहेत, तसाच रू आणि लृ हे फक्त काही तत्सम शब्दांपुरते मर्यादित आहेत. तत्सम शब्द म्हणजे काय? तर संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेले शब्द किंवा कोणत्याही भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आलेले शब्द म्हणजे तत्सम शब्द. पुढे जाऊन आपण पाहणार आहोत, याच वर्णमालेमध्येच ते संकल्पना आपण पाहणार आहोत. आता इंग्रजी भाषेतून कोणते दोन स्वर आले? ऍ आणि अ. तसं अ. तसंच मराठी संस्कृत भाषेतून कोणते स्वर आले दोन? रू रू आणि लू. लू. रू आणि लू. हा, तर अशा पद्धतीनं ही जी आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिसून येत असेल अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, रू, ए, ऍ, ऐ, ओ, अ आणि औ. येते लक्षात? अशा पद्धतीनं मूळ म्हणजे मराठी भाषा ही संस्कृत भाषा ही जननी आहे आणि मराठी असतील किंवा भारतीय भाषा ज्या आहेत, संपूर्ण भारतामध्ये प्राचीन भाषा जी कोणती असेल तर ती संस्कृत आहे. आणि तिच्या ह्या भाषा भगिनी किंवा तिच्यापासून निर्माण झालेल्या उत्पन्न झालेल्या ह्या सर्व हिंदी असेल, मराठी असेल, तमिळ असेल, गुजराती असेल, तेलुगू असेल, बंगाली असेल, ह्या सगळ्या भाषा ह्या संस्कृत भाषेपासून उगम पावलेल्या आपणाला दिसून येतात. भाषेचा इतिहास आपणाला माहित असेल. तर अशा प्रकारे आता 12 खडी म्हणायचं नाही, काय म्हणायचं? 14 खडी. काय? 14 खडी. हा. तर ही वर्णमाला अत्यंत सुबक अशा अक्षरामध्ये अचूकपणे तुम्ही लिहून काढायची आहे. आता स्वरांचे प्रकार. स्वर आता वर्णमालेमध्ये किती प्रकार दिसून येतात आपणाला? रिव्हिजन. वर्णमालेमध्ये 3 स्वर, स्वरादी, स्वरादी व्यंजने व्यंजन, स्वरादी व्यंजन आणि शेवटचं संयुक्त आणि व्यंजन. विशेष संयुक्त 4. व्यंजन. आता याच्यामधला स्वरांचे प्रकार हा घटक आपण पाहूया. स्वरांचा उच्चार करताना लक्षात येते की अ, ई, उ, रू, लुरू या स्वरांचा उच्चार आखूड होतो. पहा, याच्यामध्ये सुद्धा वर्गीकरण खूप छान पद्धतीने दिलेलं आहे. कमी वेळ लागणार आहे उच्चाराला, कमी वेळ लागणार, उच्चार करण्यास कमी वेळ लागतो म्हणून त्यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. कोणकोणते आहेत? अ, आ, ओ, ई, उ, रू, लू. रू. ई, उ, ए, ऐ, ओ, औ. हा, तर इथं दिलेलं आहे, हे सगळं एकदा हाताखालून लिहून काढा. येतंय लक्षात? अशा प्रकारे ऱ्हस्व आणि दीर्घ असं वर्गीकरण स्वरांचं करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतंय. हा एक प्रकार दिसून येतो स्वरांचं वर्गीकरण करणारा. येतंय लक्षात? आता दुसरा प्रकार पाहूया आपण. दुसरा प्रकार काय आहे? तर संयुक्त स्वर. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ अ अधिक ई. ए बरोबर म्हणजे ए हा स्वर जो बनलाय तो कसा बनलाय? अ अधिक ई किंवा दीर्घ ई यांच्यापासून ए हा स्वर बनलेला आहे. किंवा अ अधिक उ त्यापासून ओ हा संयुक्त स्वर बनलेला आपल्याला दिसून येतो. एक वर्गीकरण इथं आपण कसं पाहिलं? ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर यांचं वर्गीकरण तर लक्षात आलं आपणाला. आणि इथं दुसरं वर्गीकरण जे दिलेलं आहे ते वर्गीकरण संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन एक नवा स्वर तयार झालेला आहे. उदाहरणार्थ ए, ऐ, ओ, औ हे जे स्वर आहेत हे संयुक्त स्वर असलेले आपल्याला दिसून येत आहे. त्यांचं आपण काय म्हटलं? अक्षरमालेमध्ये लेखन कसं? अक्षरमालेत व्यंजन अक्षर
लिहिलेलं आहे. अक्षरमालेमध्ये कसं लिहिलेलं आहे ते अ अधिक ई बरोबर ए. व्याख्या पाहूया. उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून एखादा स्वर हा ऱ्हस्व स्वर आहे की दीर्घ स्वर आहे ठरवताना त्यांना मात्रा असे म्हटले जाते. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यास वेळ लागतो त्याला एक मात्रा म्हणतात. दीर्घ व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास 2 मात्रा मानतात. आता उच्चारणास लागणारा वेळ जो आहे त्या वेळेवरून मात्रा दिल्या जातात. आता मात्रा हा शब्द कुठे आपल्याला दिसून येतो? वृत्तांमध्ये. कुठे? ए आई वृत्तांमध्ये आपण मात्रा ज्या आहेत त्यावरून मात्रा 1 द्यायची की 2 द्यायची हे ठरवतो. तर ते कशावरून ठरवतो? उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीमधून. वृत्ते हा प्रकार माहिती का नाही? अलंकार, वृत्ते, हो सर. अक्षरगण वृत्ते, मात्रा वृत्ते. छंदवृत्त. इथे जे तिसरा प्रकार जो आहे तो छंद. त्याच्यामध्ये अभंग, लहान आणि मोठा अशा प्रकार वर्गीकरण आहे. तर तिथे आपण ह्या मात्रा देत असलेल्या आपल्याला दिसून येतो. आता तिसरा प्रकार वर्गीकरणाचा आहे स्वरांचा सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. तर भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असं म्हटलं जातं. व्याख्या ज्या आहेत त्या अतिशय साध्या सोप्या आहेत, पण पाठ करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात कशा राहतील तर त्याचा वापर करून केल्यानंतर. वापर कसा? तर वहीमध्ये स्वर लिहायचे आणि त्यावरून आपण तो स्वर सजातीय आहे की विजातीय आहे हे ओळखायचं. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. तर दुसऱ्या वेगवेगळ्या भिन्न उच्चार स्थानामध्ये उच्चार स्थान माहित आहेत का? बघा, कंठ आहे, तालू आहे. तालू म्हणजे टाळू म्हणतात. जिव्हा आहे, दंत आहे, दात आहेत, अच्छा. हा. मुख. भाषा विज्ञानामध्ये फोनेटिक्स असं त्याला म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये भाषा विज्ञानामध्ये उच्चारशास्त्र असं त्याला म्हटलं जातं. तर उच्चार कुठून होतो? जिभेचा मुख्य कार्य या उच्चारामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. आपण बोलत असताना आपली जीभ ज्या पद्धतीनं हालचाल करते त्या पद्धतीनं आपल्या मुखावाटे वर्ण बाहेर पडत असलेले आपल्याला दिसून येतं. जीभ कधी दातांना चिटकते, चिटकते. ट ट क क ख. बघा, ख म्हणताना कुठून उच्चार निघतोय, क म्हणताना कुठून उच्चार निघतोय, येतं लक्षात? तर हे सगळे उच्चार जे आहेत ते उच्चार ज्या ज्या स्थानामधून निघतात त्या स्थानानुसार त्यांचं वर्गीकरण या वर्णमालेचं केलेलं आपल्याला दिसून येते. इथं तेच सांगायचंय की एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. उदाहरणार्थ म्हणून पहा बरं. अ अ आ आ ई ई ई ई उ उ बघा, अ आणि आ. अ आ कुठून निघतोय? कंठामधून निघतोय. येस ई येस ई सर. ई ई क एक ख एक ग घ हे पण आहेत ना सर? हा पण इथं आपणाला सजातीय, आपण फक्त स्वर पाहतोय. 14 जे स्वर आहेत हो. ना त्या स्वरांचा हो उच्चार सर. कुठून होतोय? एकाच ठिकाणावरून उच्चार निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हटलं जातं आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून उच्चार निघत असतील तर त्यांना विजातीय स्वर असं म्हटलं जातं. अ कुठून निघतोय? कंठातून निघतोय. आणि ई ई कुठून निघतोय? मूर्धन्य स्वर आहे. म्हणजे हे अशा पद्धतीनं या प्रत्येक स्वरांचं वर्गीकरण उच्चार स्थानावरून ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस त्याला जर एकाच उच्चार स्थानातून निघत असेल तर त्याला सजातीय आणि 2 वेगवेगळ्या उच्चार स्थानातून स्वर जर निघत असतील तर विजातीय स्वर असं म्हटलं जातं. जोड्या आल्याशिवाय
त्यांना सजातीय म्हणायचं की विजातीय म्हणायचं, एकापेक्षा जास्त स्वर ज्यावेळेस एकत्र दिले जातात आणि त्यांचं वर्गीकरण विचारलं जातं, त्यावेळेस इथं दोन्हीपैकी कोणता तरी एक प्रकार जो आहे तो येणार आहे. येते लक्षात? आता व्यंजनांचे प्रकार बघा. स्पर्श व्यंजने, क ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात. आपली जिभा जी आहे, जीभ जी आहे ती कुठे ना कुठे स्पर्श करते ही व्यंजन उच्चारताना. क, ख, ग, घ, च, छ, ज, झ हे सगळे उच्चार जे आहे कुठपर्यंत? म पर्यंत. उच्चार करत असताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, ताल म्हणजे टाळू, दात, ओठ या अवयवांना स्पर्श करते तेव्हा हे वर्ण उच्चारले जातात, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. हे वहीमध्ये व्यवस्थितरित्या लिहून त्यांचं वर्गीकरण तशा पद्धतीनं स्पर्श व्यंजनामध्ये येणारे वर्ण कोणते आहेत हे तुम्हाला वर्गीकरण लिहावं लागणार आहे. त्यानंतर अनुनासिके, त्यालाच परसवर्ण, मगाशी मी नेलं होतं बघा, परसवर्ण कोणते आहेत? क, च, ट, प, हे जे 5 व्यंजनाच्या ओळी आहेत, वर्ग म्हणतात. क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग, प चा वर्ग. याच्यामध्ये या क, च, ट, त आणि प या वर्गांच्या व्यंजनांच्या ओळीमध्ये आलेलं 5वं जे अक्षर आहे, 5व्या स्थानी असलेलं जे वर्ण आहे, त्याला अनुनासिक किंवा परसवर्ण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ गंगामध्ये ड येतं. न, त्याला ड म्हणतो आपण, पण ड नाही आहे ते, न आहे, न नासिका उच्चार आहे. न, त्र, न, 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 न बाणाचा, न नळाचा, आणि म, हे सगळे काय आहेत? परसवर्ण आहेत. त्यालाच काय म्हटलं जातं? अनुनासिके असं म्हटलं जात असलेलं आपणाला दिसून येतं. लक्षात येते का? आहात का बरोबर तुम्ही? माझ्या हो बरोबर सर. आहात ना? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. सांगा हो बरं, सर. अनुनासिके परस्वर्ण म्हणजे काय? वाचा बरं, तिथं काय लिहिलंय, एकाने कोणीतरी वाचा. वाच, दिसते का तुम्हाला? स्पर्श व्यंजने हो सर. नाही, अनुनासिके वाचा, अनुनासिके. ड, त्र, न, न, म या वर्णाचा उच्चार त्या हे पहा, वर्णाचा उच्चार आता साधल्यावर हॅलो, ड म्हणू नका ते. त्र, न, न, म सर बरोबर. तिला म म्हणतात ना सर? म. त्या वर्णाच्या उच्चार स्थानाबरोबरच नासिकेतून म्हणजे नाकातूनही होतो, म्हणून त्यांना अनुनासिक वर्ण असे म्हणतात. अनुनासिके अनुस्वरांच्या ऐवजी वापरता येतात, म्हणून त्यांना सवर्ण असे म्हणतात. परसवर्ण असे म्हणतात. अनुस्वाराच्या ऐवजी हे शब्द वापरले जातात. बघा, संस्कृत भाषा जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये हे पंचम वर्ण जे आहेत, 5 वर्ण, पंचम वर्ण असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. 5व्या स्थानी येत आहेत म्हणून त्यांना काय म्हटलं जातंय? पंचम वर्ण सुद्धा म्हटलं जातंय. त्यालाच परसवर्ण असंही म्हटलं जातंय. अनुनासिके असंही म्हटलं जातंय. अनुनासिके म्हणजे नाकाद्वारे उच्चार होतोय त्यांचा, म्हणून त्यांना अनुनासिके असे म्हटले जाते. तर ही वाङ्मय हा शब्द जो आहे तो संस्कृत शब्द आहे. बघा, वाङ्मय, मराठी साहित्याला दुसरा समानार्थी शब्द काय आहे? वाङ्मय. त्याच्यामध्ये हे न जे आहे पहिलं अक्षर, पंचम वर्णातलं पहिलं अक्षर जे आहे ते न तिथे आपल्याला दिसणं. गंगा हा शब्द सुद्धा संस्कृतमध्ये या शब्दाचा वापर करून लिहिला जात असलेला दिसून येतो. किंवा मराठी ही संस्कृतचीच उत्पत्ती असल्यामुळे मराठीमध्ये सुद्धा पूर्वीच्या काळी अशा पद्धतीनं या न चा वापर गंगा वगैरे असा शब्द लिहित असताना
वापरला जायचा. तर अशा प्रकारे हे अनुनासिके परसवर्ण किंवा पंचम वर्ण असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. तर ही व्यंजनातला हा एक दुसरा प्रकार असलेला दिसून येतो. पहिला कोणता आहे? स्पर्श व्यंजन. तर कुठं पासून? क पासून म पर्यंत. त्याच्यानंतर अनुनासिके 5 आहेत. किती आहेत? 5. न, त्र, न, न, म म ही जी आहेत 5. त्याच्यानंतर 5. कठोर आणि मृदू व्यंजन. कठोर आणि मृदू व्यंजनांची काय व्याख्या दिली? ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता दिसून येते ती कठोर व्यंजने समजली जातात. उच्चार करताना जास्त जोर लागतो ती कठोर व्यंजन. कठोर व्यंजनांनाच श्वास किंवा अघोष वर्ण असं सुद्धा म्हटलं जातं. शब्द एकाला समानार्थी अनेक शब्द आहेत, त्यामुळं लक्षात राहत नाही. वारंवार त्याची आपणाला उजळणी करावी लागणार आहे. इथं कठोरच्या ऐवजी अघोष असं सुद्धा वर्ण असं व्यंजन असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं, किंवा मृदू आणि कठोर व्यंजन असं सुद्धा म्हटलं जातं. आता पाहूया कशी आहेत ती कठोर आणि मृदू व्यंजन. सहजपणे आपल्याला लक्षात येत आहे. बघा, इथं त्याची व्याख्या दिलेली मृदू व्यंजनाची. तुलनेने उच्चार जो असतो तो सौम्य, कोमल किंवा मृदू होतो, त्यांना मृदू व्यंजने म्हणतात. मृदू व्यंजनांनाच नाद किंवा घोषवर्ण असे म्हणतात. पहा, इथं तक्ता दिलाय अतिशय छानपणे. उच्चार करून बघा. क, च, ट, त, प वर्ग म्हणतो आपण. तर हे वर्गाच्या अंतर्गत येणारी जी व्यंजन आहेत, क, ख, ग, न. आता क, ख ही जी कसली आहेत? कठोर उच्चार होतोय. आणि मृदू उच्चार कशाचा होतोय? ग, घ. ज, झ, र. जाणवतंय का कठोरपणे उच्चार होणारी व्यंजन आणि मृदू, म्हणजे जास्त जोर लावावा लागत नाहीये. क, ख जास्त जोर लावावा लागतो. तसं ग, घ, न याला कमी लागतोय जोर. येते लक्षात? आता अर्धस्वर अंतस्थ य, र, ल, व यांची उच्चार स्थाने अनुक्रमे इ, रू, रू, उ या स्वरांच्या उच्चार स्थानांसारखीच आहेत. संधी होताना या स्वरांच्या जागी वरील व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागी हे स्वर येतात. अर्ध स्वर ही मृदू व्यंजने आहेत. कोणकोणती आहेत मृदू व्यंजन? ई मृदू. ही व्यंजन आहेत का? ग, मृदू ग, मृदू व्यंजन. ग, ज, ल, न, य, र, ल, व. ग, घ, ज, ग, ज, ल, न. अभम, ब, ध, वळ. हे अर्धस्वर आहेत. य, र, ल, व हे जे आहेत ते काय आहेत? अर्धस्वर आहेत. अर्धस्वर मृदू व्यंजन. नुसतेच अर्धस्वर नाही आहेत तर काय आहेत? ही व्यंजन मृदू आहेत. ही खरी तर व्यंजन आहेत. य, र, ल, व ही काय आहेत? खरी तर व्यंजन आहेत. स्वर फक्त 14च आहेत. पण यांच्या बरोबर व्यंजनांचं मुख्य लक्षण काय आहे? व्यंजन कधीही स्वतंत्रपणे येत नाहीत. त्यांच्या बरोबर काय येतात? स्वर येतात. अक्षरमालेमध्ये अशा पद्धतीने लिहिलं जातं. लक्षात आलं का? मगाशी आपण रिपीट केलेलं आहे. व्यंजनाचं प्रमुख लक्षण काय आहे? व्यंजन कधीही स्वतंत्र येत नाहीत. व्यंजनांचा उच्चार करताना त्याच्या जोडीला स्वर हे असतातच. आता पुढे बघा, उष्मे किंवा घर्षक म्हणू. श, श, स यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हटले जाते. उष्मन म्हणजेच वायू. मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णांचा उच्चार होतो. यात घर्षण आहे. घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, म्हणून यांना उष्मे असे म्हणतात. यांचा समावेश कुठे झालेला आहे? कठोर वर्ण. कठोर व्यंजनांमध्ये झालेले आहे. त्यालाच काय म्हटलं जातं? अघोष. अघोष व्यंजनाचं
आता कठोर व्यंजनाबद्दल अजून अधिकची माहिती काय दिलेली आहे? कठोर वर्ण किती आहेत? 13 आहेत. तर मृदू वर्ण किती आहेत? 21. 37 आहेत. हा 37 आहेत सर. कठोर वर्ण किती आहेत? 13 आहेत. तर मृदू 13 वर्ण किती आहेत? 37. दिसतंय? सर आवाज येत नाही. हा दिसते का म्हटलं? कठोर वर्ण 13 तर मृदू वर्ण 37 आहेत. बरोबर? हा. आता कठोर वर्णामध्ये सर्व 13 कठोर व्यंजनांचा समावेश होतो. व्यंजने किती आहेत? 10 आहेत. हा हा याच्यामध्ये कशामध्ये? कठोर वर्णामध्ये. ते 13ची टोटल 13ची ही टोटल कशी आली? तर याच्यामध्ये बघा 10 व्यंजन आहेत आणि महाप्राण काय आहेत? 3 आहेत. तर ते इथं बघा, इथं म्हटलेलं आहे उष्मे घर्षक म्हटलंय ना. हे काय? श षटकोनाचा, शहामृगाचा, स हे काय आहेत? उष्मे आहेत. घर्षक म्हटलंय त्यांना. त्यांनाच काय म्हटलंय? महाप्राण पण म्हटलेले आहे. महाप्राण व्यंजन कोणती आहेत? श श स. श शहामृगाचा, श षटकोनाचा, स. हा हे महाप्राण व्यंजन आहेत. आणि क ख च छ ट ठ त थ प फ ही काय आहेत? कठोर कठोर व्यंजन आहेत. आता मृदू व्यंजन कोणती आहेत? मृदू वर्ण म्हटले काय म्हटले त्याला? मृदू वर्ण सर्व स्वर, स्वरादी व मृदू व्यंजनांचा समावेश याच्यामध्ये होतोय. 14 स्वर जसेच्या तसे आलेले आहेत, 2 स्वरादी जसेचे तसे आलेले आहेत आणि 21 व्यंजन अशी मिळून काय झालेलं आहे? 13 कठोर वर्ण तर 37 मृदू वर्ण. येतंय लक्षात? आलं का लक्षात? हो सर. येस सर. पुढे जाऊया आता. महाप्राण व अल्पप्राण व्यंजने. महाप्राण आणि अल्पप्राण व्यंजने. ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून त्याला काय म्हटलं जातं? महाप्राण. महाप्राण वर्ण. किरण सर, अजून किती वेळ? हा बोला. अजून किती वेळ हा, चालणार बोला. आहे? एवढा शेवटचा टॉपिक हा महाप्राण आणि अल्पप्राण व्यंजन हे करून थांबवतो. घ्या. हो या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून त्याला काय म्हटलं जातं? महाप्राण असं म्हटलं जातं. अशा ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण म्हणतात. बघा आता श स यांचा उच्चार ही वायूच्या घर्षणाने होतो म्हणून त्यांनाही महाप्राण वर्ण असे म्हटले जाते. महाप्राण वर्ण किती आहेत बघा अशा पद्धतीनं? 4 का सर मग आता? 14. खाली बघा अशा रीतीने 14 वर्ण 14. महाप्राण मानले जातात. उरलेल्या वर्णांना अल्पप्राण असं म्हणतात. वर्ण असं म्हटलं जातं. ळ हा 100% प्रश्न विचारला जातो. ळ हा वर्ण कोणत्या प्रकारामध्ये येतो? महाप्राण, अल्पप्राण, स्वतंत्र, व्यंजने. स्वतंत्र येतो. स्वतंत्र. लक्षातच ठेवायचं ळ हा वर्ण जो आहे तो स्वतंत्र आहे. आता इथं यादी दिलेली आहे बघा महाप्राण वर्णाची आणि अल्पप्राण वर्णाची. क च ट त प उच्चाराला वेळ कमी लागतोय. ग ज ई द ग ज द न द ब हे अल्पप्राण आहेत. किती आहेत अल्पप्राण? 20 आहेत सर. आणि महाप्राण किती आहेत? 14. 14. इथं खाली यादी दिलेली आहे. व्यवस्थित एकदा लिहून काढा. आणि हे आकडे बरेच फिरले बघा आता इथं. कठोर वर्ण 13, मृदू वर्ण 37. व्यंजन किती आहेत? व्यंजन किती आहेत? स्वर किती आहेत? स्वरादी किती आहेत? असे सगळीकडे आकडे झाले. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अल्पप्राण किती? महाप्राण किती?
अशा पद्धतीनं मराठी वर्णमाला जी आहे त्या वर्णमालेतले स्वर चार 14. चार प्रकार वर्णमालेचं वर्गीकरण जे केलेलं आहे, स्वर, स्वरादी, व्यंजने, त्याचबरोबर स्वरांचे प्रकार, व्यंजनांचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. या ठिकाणी आज आपण थांबतोय. उद्या सखोलपणे हा एक तक्ता आहे, याचा मी झेरॉक्स टाकतो. हा अशा पद्धतीने तुम्ही वहीत एकदा लिहून काढा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे ऍट अ ग्लान्स एकदा हाताखालून जाऊ द्यात, लिहून काढा, म्हणजे मग लक्षात येईल. हा तक्ता जो आहे तो वर्ण प्रकार, स्वर, स्वरादी, व्यंजने, सर ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. ते दिसत नाही मोबाईलची सर एक विचारायचं होतं. हा, बोला ना. सर मराठी व्याकरण मध्ये सेकंड पेपर साठी महत्वाचे टॉपिक कोणते आहेत? सेकंड 6वी ते 8वी साठी. हा, टाकतो मी लगेच आता, चालेल सर. टाकतो लगेच. हा हो, म्हणजे पूर्ण बुक करण्याची गरज नाही ना? हा, पूर्ण बुक करण्याची गरज नाही ना? पूर्ण बुक म्हणजे पूर्ण म्हणजे हे जे तुम्ही सांगितले मोरा वाळंब्यांचे जे 2 बुक आहेत ते पूर्ण करण्याची गरज नाही ना सेकंड पेपर साठी? सिलेबस फोकस ठेवायचा. सिलेबस जो आहे तो फोकस ठेवायचा आणि त्याच्यानुसार अभ्यास करत जायचं. चालेल सर. सिलेबस आता टाकताय ना तुम्ही आणि लगेच ग्रुपवर? प्रश्नपत्रिका पण आहेत ना, त्या प्रश्नपत्रिका पण आपण सोडवायच्या. त्याच्यावरून आपण जाणारच आहोत प्रश्नपत्रिकांकडे. येते लक्षात? हा चालेल सर. एकदा जर सिलेबस मिळाला असता ना, म्हणजे रिव्हिजनला स्टार्ट करता हो आला असं हो म्हणजे. हो हो हो, टाकतो सिलेबस, टाकतो. हो. चालेल. तर ते तक्त्याचा फोटो टाका सर. हो, टाकतो लगेच टाकतो. प्रवीण सरांना टाकतो, प्रवीण सर टाकतील तुम्हाला. चालेल, ओके, थँक्यू, धन्यवाद. भेटूया. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद सर. Yes, thank you. So now we are going to start the session of psychology.